महाराष्ट्र नमोबुद्धाय। आज हमारे मुंबई के प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गंगावनी जी पार्टी कार्यालय में आए हुए हैं और उसी के साथ हमारे साथ ऑल इंडिया प्रभारी देश जनहित पार्टी मोहम्मद ताज भी यहाँ पर उपस्थित है। आने वाले समय में आने वाले महाराष्ट्र की विधानसभा चुनाव में देश जनहित पार्टी 150 विधानसभा में अपने उम्मीदवार उतारने जा रही थी। अभी मुंबई से भी और पूरे महाराष्ट्र से ये सीटों को बढ़कर 210 सीटों पर अभी देश जनहित पार्टी चुनाव लड़ने जा रही है और इसी के माध्यम से आज आपके सामने पार्टी सुप्रीमो होने के नाते ये संदेश जन जन तक पहुंचा है, ऐसी मैं आप सबसे अनुरोध करता हूँ। बारे में विस्तृत जानकारी हमारे डॉक्टर प्रसाद जी गंगावनी देंगे। मुंबई में सबसे पहले मैं आपका सबका धन्यवाद अदा करता हूँ। मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे 36 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी देश जनहित पार्टी 15 ते 20 मतदारसंघामध्ये आम्ही इलेक्शन आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहोत। त्याची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे आणि ही 15 ते 20 जो आकडा आहे तो पुढे वाढण्याची शक्यता आहे। आमचा असा प्रयत्न राहील की कुलाव्यापासून ते मुलुंडपर्यंत सर्वच 36च्या 36 ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देण्याचा देश जनहित पार्टी तर्फे आम्ही विचार करणार आहोत आणि तशा पद्धतीने आम्ही उमेदवार देत आहोत। याबद्दल एक प्रश्न आहे आणि मुंबईकरांना हे कळून चुकलेलं आहे की या जे काही प्रस्तावित पक्ष आहेत ते फक्त आपले स्वतःचं राजकारण करण्यामध्ये आणि स्वतःची गणितं मांडण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे। मुंबईच्या सर्वसामान्य लोकांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये। आता मुंबईचे प्रश्न एवढे गंभीर झालेले आहेत, ट्रॅफिकचा मुद्दा गंभीर आहे। घरातून निघालं तर 1.5-2 तास ट्रॅफिक मध्ये लागतात, अगदी जवळच्या अंतरावर सुद्धा। त्या ठिकाणी मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये हवेचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रदूषणाचा प्रश्न आहे आणि याच प्रकारे मुंबईचा रोजगार कमी होतोय। आपल्याला माहिती आहे की बरेचसे रोजगार जे आहेत ते गुजरातकडे स्थलांतरित होत आहेत आणि त्यामुळे मुंबईचा सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त झालेला आहे की आम्ही आता रोजगारासाठी जायचं कुठे। आणि त्यामुळे आता मुंबईकरांना खऱ्या अर्थाने आता नवीन पक्षाची गरज आहे, नवीन विचारांची गरज आहे। आपल्याला माहिती असेल मागच्या 2 वर्षापासून मुंबईसारख्या इतक्या महत्त्वाच्या आणि मोठ्या शहराला, मुंबईप्रमाणे इतर अनेक शहरांना सुद्धा नगरसेवक नाहीयेत, त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या जात नाहीत। त्याचं कारण असं आहे की महानगरपालिकांमध्ये निवडणूक घेतल्या तर आता सरकार ज्यांची आहे त्यांना असं वाटतंय की सगळं आमच्या विरोधात जाईल आणि आम्ही सत्तेतून बाहेर फेकले जाऊ, कारण जनमत त्यांच्या विरोधात आहे। आमचं देश जनहित पार्टीच्या वतीने त्यांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी त्वरित इलेक्शन घेऊन दाखवाव्यात आणि त्यांनी केलेली कार्य जनतेसमोर मांडावी। जर त्यांना वाटत असेल की आम्ही इलेक्शन किंवा ह्या निवडणुका जिंकू शकतो असा त्यांच्याकडे खरोखर विश्वास असेल आणि मत विकत घेऊन जे काही सत्तेवर येतात अशा सर्वांना आमचं आव्हान आहे, सर्वांना आमचे ओपन चॅलेंज आहे की तुम्ही लवकरात लवकर निवडणुका घेऊन दाखवा।